नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे पत्ताकोबीचं सलाड. तर सलाड बनवण्यासाठी आपण वेगळे इन्ग्रेडियंट घेऊ शकतो, जसं काकडी, कोबी, टोमॅटो, बीट, गाजर असं बरंच काही आपण घेऊ शकतो. आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे. एक शिमला मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे कोबी. तर आपल्या या चॅनलमध्ये माझा उद्देश जो आहे या चॅनलचा तो म्हणजे आपण काय खातो त्याची माहिती देण्याचा. म्हणजे आपण नेहमी हेल्दी खावं आणि हेल्दी राहावं, हेच या चॅनलचं उद्देश आहे. तर आपण या सलाडमध्ये जी कोबी वापरतो आहे ती कोबीचं आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत ते आपण आता बघूयात. तोपर्यंत मी कोबी बारीक बारीक असे चिरून घेते, तिचे लांब लांब आकार बनवते. तसं कोबीचं सलाड बनवण्यासाठी वेगवेगळे प्रकार आपण यूज करू शकतो, पण इथे मी हा प्रकार यूज करते. ओके. तर पत्ताकोबी ही फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अँटीऑक्सिडंटने समृद्ध अशी पौष्टिक अशी भाजी आहे. कोबीमध्ये रक्तशुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. नियमित कोबीच्या सेवनाने सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते. कोबीमध्ये भरपूर फायबर असल्याने ते बद्धकोष्ठता दूर करून पचनक्रिया सुधारते. तुम्हाला माहिती आहे का, चायनीज लोक खूप कोबी खातात. त्यांच्या चायनीज डिशमध्ये आपण नेहमी बघतो कोबी असतेच, कारण कोबी ही अल्कलाईन आहे. त्याच्यामुळे काय होतं, बद्धकोष्ठाचा त्रास होत नाही. आतड्यातील अल्सरवर पण कोबीचा रस खूपच उपयुक्त. जर अल्सर असेल तर रोज कोबीचा ज्यूस किंवा कोबीचा रस आपण पिऊ शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं, थोडी मिरी पावडर टाकायची, किंचितचं मीठ, सेंधव मीठ टाकलं तरी चालेल. हा उपाय जर 15 दिवस केला तर आतड्यातील अल्सरवर चांगलाच गुण येतो. आता कोबी बारीक चिरून झालेली आहे. कोबीत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि आजारांशी लढण्यास मदत होते. कोबीतील घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि रक्तवाहिन्यांना मजबूत करण्यास मदत करतात. त्याच्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. आता या सलाडमध्ये मी टोमॅटो पण यूज करते, त्याच्यामुळे टोमॅटोचे पण असे लांब लांब असे काप करून घेते, कारण कोबी मी अशी लांब लांब कापलेली आहे. त्यामुळे टोमॅटो आणि शिमला मिरची हे पण मी तसेच लांब लांब असे कापून घेणार आहे. कोबीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी कोबी हा एक उत्तम आहार आहे. टोमॅटोचे पण खूप सारे उपयोग आहेत, पण टोमॅटोचा एक सेपरेट अशी रेसिपी मी बनवेल, तेव्हा मी तुम्हाला टोमॅटोचे खूप सारे उपयोग सांगेल. आता टोमॅटो कापून झालेला आहे. आता शिमला मिरची ही तसेच लांब लांब अशी कापून घेते. तर कोबीत अँटीऑक्सिडंट खूप असल्याकारणाने सुरकुत्या आणि डाग कमी होऊन त्वचा तजेलदार होते. कोबीत व्हिटॅमिन के ही खूप प्रमाणात असल्याकारणाने हाडे मजबूत होत आहेत. म्हणून कोबी रोज खाली तर हाडे पण मजबूत होतात आणि सुरकुत्या पण जातात. असे कोबीचे खूप सारे उपयोग आहेत. आता शिमला मिरचीही कापून झालेली आहे. आता ज्या भाज्या घ्यायच्या होत्या त्या कापून झालेल्या आहेत. आता मी याच्यात टाकले पांढरे तीळ, मिरी पावडर थोडीशी, नंतर मीठ चवीनुसार. आता थोडेसे चिली फ्लेक्स टाकते. तसंच मिरी पावडर टाकलेलीच आहे, पण थोडं अजून तिखटपणा येण्यासाठी थोडी चिली फ्लेक्स टाकलं. आता लिंबाचा रस टाकला आहे, अर्धा लिंबाचा रस. आता टाकते थोडासा तिळाचं तेल. आता हा सलाड छान असं हलवून घेते, मिक्स करून घेते,
म्हणजे सगळं जिन्नस हा एकजीव होऊन जाईल आणि छान असं सलाड तयार होईल. कोबीची भाजी, कोबीची वडी ही खूप प्रसिद्ध आहे आणि ही पण चांगली, ते पण चांगलंच. पण कच्ची कोबीचं सलाड याच्यामध्ये जास्तच विटॅमिन असल्याकारणाने कोबीचं सलाड खूपच चांगला असा एक आहार आहे आणि सलाड खूपच यम्मी बनलेला आहे, खूपच छान लागतो आहे. जेवणाच्या अगोदर किंवा सकाळी नाश्त्याला हा सलाड एक छान असा एक पर्याय आहे. याच्यामध्ये असे मोड आलेले मूग टाकले तर अजूनच छान, त्याचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल. आता सलाड तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि मी सांगितलेली रेसिपी? आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.